नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय की जी गोष्ट आपल्याला करू नका असं सांगितलं जातं, नेमकं तेच करण्याची इच्छा का होते? आज आपण आपल्या मेंदूच्या ह्याच बंडखोर स्वभावामागचं रहस्य उलगडणार आहोत. अहो, हे तर नेहमीच होतं. रस्त्यावरून चालताना कुठेतरी पाटी दिसते, इथे बघू नका, आणि आपली नजर बरोबर तिथेच जाते. पण असं का होतं? अगदी बरोबर. किंवा बघा ना, कुठे लिहिलेलं असतं, ओल्या रंगाला हात लावू नका, आणि आपल्याला खात्री करून पाहण्याचा मोह काही आवरवत नाही. किंवा इथे कचरा टाकू नका असं लिहिलेल्या पाटीखालीच कचऱ्याचा डोंगर दिसतो. जणू काही ती पाटी आपल्याला चॅलेंजच करते. पण थांबा, हा काही आपला हट्टीपणा नाहीये बरं का. ही खरं तर एक युनिव्हर्सल मानवी प्रवृत्ती आहे. याचं खरं उत्तर आपल्या स्वभावात नाही, तर आपल्या मेंदूच्या सायंटिफिक डिझाईनमध्ये, म्हणजे त्याच्या रचनेतच लपलेलं आहे. इंटरेस्टिंग. मग असं काय आहे आपल्या मेंदूत जे त्याला असं वागायला लावतं? ह्यामागचं विज्ञान काय आहे ते जरा समजून घेऊया का? याला सायकॉलॉजीमध्ये एक भारी नाव आहे, रिॲक्टन्स थिअरी. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याकडून आपलं निवड करण्याचं स्वातंत्र्य कुणीतरी हिसकावून घेतंय, तेव्हा ते स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी आपण मुद्दामहून उलटी कृती करतो. सिंपल. म्हणजे बघा, आपल्या मेंदूचं गणित किती सोपं आहे. त्याला काय आवडतं? स्वातंत्र्य, स्वतःचे निर्णय स्वतः घेणं, म्हणजे ऑटोनॉमी. आणि त्याला काय नाही आवडत? नियंत्रण, मनाई किंवा कोणी दिलेली आज्ञा. जेव्हा ह्या दोन गोष्टी समोरासमोर येतात, तेव्हाच खरा संघर्ष सुरू होतो. अगदी. आणि ही बंडखोरी करून, म्हणजे ते उलटं वागून, आपल्या मेंदूला एक प्रकारचं समाधान मिळतं. जणू काही तो स्वतःच्याच पाठीवर थाप मारून म्हणतो, बघ, मी माझ्या मर्जीचा मालक आहे, मी कोणाचंही ऐकणार नाही. आणि गंमत म्हणजे ही थिअरी फक्त पुस्तकांमध्ये नाहीये. ती आपल्या रोजच्या आयुष्यात, जगभरात आणि हो, आपल्या भारतात तर पदोपदी दिसते. रोमिओ ज्युलियटपासून तर रस्त्यावरच्या पाट्यांपर्यंत सगळीकडे. बरोबर. एक म्हण आहे ना, निषिद्ध फळ नेहमीच गोड लागतं. म्हणजे ज्या गोष्टीला मनाई आहे तीच जास्त आकर्षक वाटते. आणि याच आयडियामधनं रोमिओ ज्युलियट इफेक्ट ही संकल्पना पुढे आली. हो, 1966 मध्ये जॅक ब्रेहम नावाच्या एका सायकॉलॉजिस्टने ही रिॲक्टन्स थिअरी मांडली. त्याच्या असं लक्षात आलं की जसे शेक्सपियरच्या नाटकामध्ये होतं, अगदी तसंच खऱ्या आयुष्यातही होतं. म्हणजे जेव्हा पालक किंवा समाज एखाद्या नात्याला विरोध करतो, तेव्हा ते नातं उलटं जास्त घट्ट होतं. का? कारण तिथेही आपलं निवडीचं स्वातंत्र्य सिद्ध करण्याची एक जबरदस्त प्रेरणा काम करत असते. आणि आपल्या भारतात तर हे चित्र अगदीच ओळखीचं आहे. पालक मुलांना सतत हे करू नको, ते करू नको असं बजावत असतात. आणि मग काय, टीनेजर्समध्ये बंडखोरी वाढते. एवढंच काय, इथे थुंकू नका किंवा हॉर्न वाजवू नका असे नियम मोडण्यामागेही हेच सायकोलॉजी आहे. म्हणजे दोष नेहमी फक्त लोकांचा नसतो. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. यावर उपाय काय? आपण एक पॅरेंट म्हणून, एक मॅनेजर म्हणून किंवा अगदी रोजच्या आयुष्यात या मेंदूच्या नैसर्गिक वृत्तीचा स्मार्टली वापर कसा करू शकतो? चला तर काही प्रॅक्टिकल टेक्निक्स पाहूया. तर मेंदूच्या विरोधात न जाता त्याच्यासोबत काम करण्याचे हे 3 स्मार्ट मार्ग आहेत. पहिला, पॉझिटिव्ह फ्रेमिंग, म्हणजे सकारात्मक सूचना. दुसरा, ऑफर चॉईसेस, म्हणजे पर्याय देणं. आणि तिसरा, रिव्हर्स सायकॉलॉजी. या टेक्निक्स वापरून आपण हा रिॲक्टन्स टाळू शकतो. पहिलं टेक्निक आहे पॉझिटिव्ह फ्रेमिंग. म्हणजे काय? तर नको किंवा नाही हे शब्दच काढून टाकायचे. त्याऐवजी काय करायचंय ते सांगायचं. म्हणजे ओरडू नकोस म्हणण्यापेक्षा प्लीज जरा हळू बोल असं सांगा. यामुळे समोरच्याच्या मेंदूला त्याचं स्वातंत्र्य धोक्यात आल्यासारखं वाटत नाही आणि तो लगेच सहकार्य करतो. दुसरं टेक्निक आहे पर्याय देणं. आता बघा, तुला भाजी खावीच लागेल ही झाली ऑर्डर. मेंदूला नाही आवडणार. पण त्याऐवजी जर आपण विचारलं, आज पालक खाणार की मेथी, तर काय होतं? निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्या व्यक्तीला मिळतं. त्यामुळे ती व्यक्ती आनंदाने हो म्हणते. गंमत म्हणजे दोन्ही पर्याय तर आपणच दिलेले असतात. आणि तिसरं, जे जरा जपून वापरायचं तंत्र आहे, ते म्हणजे रिव्हर्स सायकॉलॉजी. एखादी व्यक्ती जर खूपच जास्त हट्टी असेल, तर तिला सरळ चॅलेंज करा. म्हणजे म्हणा, हे काम तू करूच नकोस, तुला जमणारच नाही ते. मग बघा, मला कसं जमणार नाही? हे सिद्ध करण्याच्या नादातच ती व्यक्ती ते काम पूर्ण करून दाखवेल. तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय? तो हाच की मेंदूला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याशी जुळवून घेऊन काम करायला शिकणं जास्त महत्त्वाचं आहे.
खरंय, आपलं मन हे का लहान मुलासारखं असतं. त्याला तुम्ही जेवढं अडवण्याचा प्रयत्न कराल तेवढंच ते दुसरीकडे पळेल. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. इतरांशी बोलताना किंवा अगदी स्वतःशी संवाद साधतानाही निवडीचं स्वातंत्र्य अबाधित राहील याची काळजी घ्या. कारण खरा प्रश्न मनाईचा नाहीये, तर स्वातंत्र्याचा आहे. हे मनाचे खेळ समजून घेणं खरंच किती इंटरेस्टिंग आहे, नाही का? आजचं हे विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.